नमस्कार. तर आम्ही आलो अंधापुरी नागडगावला. तर अंधापुरीला रोशनपुरी म्हणतात. तर आम्ही आलो तिथं जत्राला. लयच भारी जत्रा भरती आणि सप्ताह पण असतो. या गुढी बसली की 7 दिवस सप्ताह असतं इथं. आणि 7व्या दिवशी सप्ताहाला गोड जेवण बनवते. 7 दिवस इथं जेवण असते. जत्रा भरली जत्रा भरली या जेवण चालू. आणि माझं नांदगाव इथंच आहे, नागडगाव, अंधापुरी नागडगाव असं म्हणून ओळखते. तर मी राहते माझ्या माहेरामध्ये. आम्ही दोघं पण, माझे लेकरं, माझं सगळं कुटुंब. तर बघा इथं कसं भारी वाटायला लागलंय. तुम्हाला 2-3 वर्ष झालं मला इकडे येणंच झालं नव्हतं. तर मी इकडे आले तर लयच मस्त परिसर वाटायला लागला. सगळा बदल झालाय मी तिकडे गेल्यापासून. तर टाकावरचं घर चौकी. तर चला जाऊन पाया पडून येऊ देवाच्या. इकडं पण या काय काय खायला घ्यायचं म्हणजे लेवड्या आहे. देवाला प्रसाद घ्यायचा असला तर मग इकडे भेटू पाया. तर चला पाया पडून येऊ जाऊ. नारळी घ्या पाया पडा. आता पाया पडून फुलायला काय केलं का पहिलं पॅकिंग करून चपला इथं सोडा दीदी. चपला इथं सोडा. चपला सोडा इथं दीदी. चपला सोडा. मी तुम्हाला बोलते संगीत घे दीदी हातात. ते घ्या ते पैसे नाही मालक. चला सोडा इथं चप्पल मालक. चला चला चला. तर नमस्कार मित्रांनो. तर माझं लग्न झाल्याच्या नंतर का नाही आमच्या मालकांनी तिथली कथा सांगायची ह्या देवाची सगळी माहिती का. ही जी नदी आहे तर ह्या नदीला म्हणजे आमच्या मालकाला कळतंय स्पष्ट. म्हणजे असं त्यांना म्हणजे चांगले मोठे होते ते त्यांना कळतंय. ही जी नदीला जी पूर आला होता तर मोठ्या मोठ्या गंजी वाहून आलत्या. पुन्हा लय काही काही नदीमधून वाहून आलत. ह्या थोडीची त्या थोडीला पाणी लागलं. 15 वर्ष झालं. 15 वर्ष झालं. 15 वर्ष आपल्या लग्नाला 15 वर्ष होऊन गेला असं चांगलं. हेच असते 10-12 वर्षाची तवा. आणि सगळ्यात जर महत्वाची गोष्ट सांगायची म्हणलं तर नाही तेव्हा काय बाजी बाबाचं मंदिर आहे तर बघून घ्या. आणि
लय फुल पाणी होतं, लयच फुल पाणी होतं. आणि माहिती का देवाचं इतकं महात्मा भारी आहे, इतकं महात्मा भारी आहे लयच. त्यांच्या इथं जेवणाच्या कलाया असतात, मोठ्या मोठ्या कलाया. तेवढं पाणी आलेलं, पूर आलेलं कलाया अशा वरी आधार गेल्या आणि आधार होऊन जिथून अशा आधार वरी गेलत्या तिथंच अशा त्या कलाया अशा गोल फिरल्या आणि तिथंच खाली येऊन तळाला. तिथंच फिरत होते देवाच्या भोवतानच कलाया, त्याच्यात बकेटी. हे त्या कलाईमध्ये काय पाणी शिरलं नाही, त्या आधार झाल्या म्हणून. आणि आधार होऊन फिरून साईडला गेल्या. दिसतंय का वरचं ते शिखराला पाणी लागलं होतं म्हणे. त्या शिखराला पाणी लागलं होतं. माहिती का शिखराला पाणी लागलं म्हणून हे महात्मा असं समजते की खरंच एवढा पूर आला, एवढा मोठा गंजी आल्या वाहून, वैरणीच्या गंजी लावलेल्या इकडं. त्या गंजी आल्या अशाच वाहून गेल्या म्हणून खालच्या कडीला. पण इथले जे कला भांडे स्वयंपाक बनवायची जे भांडे होते का नाही ते काय वाहून गेले नाही, ते जशाला तसेच राहिले. त्याच्यामुळे ह्या देवाचं लय महात्मा मोठं मानलं जात आहे. आणि प्रत्येक गुढीपाडव्याला गुढी बसते का, त्या गुढीपासून 7 दिवसाला 6 दिवसाला जत्रा असते. आणि सप्ताह पण बसतोय, लय मोठा सप्ताह बसतोय. तर ती सगळी पब्लिक तुम्हाला मी दाखवते येताना. म्हणजे मी तिथं गेल्यावर बरं का, तर मला ह्यांनी जे लहानपणीचं ज्यांनी एवढं सांगितलं होतं का तेवढं जशाला तसंच दिसतंय. इकडून वरून किती माहितीये का 7000 कडव्याची वळ अशी आली, ती ट्रकासारखीच वरून आला. ते तवा आयडिया मी नव्हता. आणि सगळ्यात गोष्ट खरं सांगायचं मला नाही तर त्या नदीच्या पुरामध्ये ह्यांचं घर बी वाहून गेलं होतं. त्याच्यामुळे ह्यांचं पुनर्वसन थोडं अंधापुरीकडे थोडं अलीकडे येऊन बसले. माळाला झालं इथं बारगडाला होतो आम्ही. सगळं घर फिरत चढवून गेलते, फक्त माणसं राहिली होते. ह्यांचा पसारा चढवून गेलता, पळपळ गेले होते जणू बाहेर. आम्हाला जर्मनाच्या पराती सुद्धा दिल्या जेवण करायला, काही नव्हतं राहिलं, चढ गेले वाट्या फिट्या चढवून गेले. तर माहिती काय खरंच देवाचं लय महात्मा आहे. तुम्ही जर कधी आला नसला तर नक्कीच या इथं. तर चला आपण जाऊ देवाचं दर्शन घ्यायला. तर माहिती काय या देवाचं इथं आम्ही अंधापुरी नागडगाव असं म्हणतात. पण काही लोक माहिती का रोशनपुरी बी म्हणून असं हे करतात, ओळखीत येतात. तर तुम्ही माहिती का कमेंट मध्ये मला नक्की कमेंट मध्ये सांगा की ह्या देवाला कोण कोण आलंय म्हणून. तर मग लग्न झालं त्या वर्षी मी 1-2 वेळेस आलते. त्याच्यावर जी माहेरला गेलते तिकडं, तर तिकडच माझा संसार फुल झाला आणि तिकडच झाले. तर मग आता मालक म्हणले चल म्हणले जत्रा आहे त्यांच्या, काय ध्यानात आलं काय नाही की. तर म्हणलं बरं चला म्हणलं. तर आम्ही जत्राला माझं सगळं कुटुंब आलंय, मोठं पोरग, दिदी, ती बारकं पोरग पण आलंय. आणि सगळ्यात जास्त आपल्याला बघण्यासाठी आपले फॅन पण आले. तर नमस्कार करा त्यांना. तर चला दर्शन करा जाऊ. काय म्हणतात, पोवायचं म्हणतात काय, मग काय म्हणतात. मला नाही पोहता येत, तुम्हीच जा. दर्शन घेतो आधी. हो धन्यवाद. ज्या काय भाविकांना पिशवी सापडलेली सामानाची घालायचे कपडे कोंकण घेती सामान घेतले त्या भाविकांना त्या मायकापासून पिशवी आणून दिले. मग जिलेबी घे ना. मला आताच सांगायला बोलू तुम्ही असू द्या कसा बी असू द्यायचा धन्यवाद. 300 रुपये वापर ना. होय ज्या काय भाविकांना देणगी द्यायची आहे त्या भाविकांना बाप्पासाहेब गारगुडे बाप्पा बसलेले आहेत. चला देणगीची पट्टी फाडण्यासाठी बसलेले आहेत. चला तिकडून मोठ काही करली सीता माझ्या शेजारी वरायची चल तुला कशाला बोलू दे मी त्या भावाच्या पाठीमागे दडत आहे इकडे. मायकापाशी आणून दिले. चला काय जत्राचा सामान त्यांचे 11-15 कपडे आणि घालायचे कपडे त्यांच्यापाशी येतात ना. जर नेता तुम्हाला फसवी पडणार नाही, ध्यानात राहू द्या.
100चा तर गोळा करत होतं 200ला काय. हॅलो चला जेवणाऱ्या मंडळीने सूचित करण्याची जायची पंक्ती चालू आहे आणि सगळ्याचे जेवण झाल्याशी कोणीही उठून आसनगावकर ह्या भाविकातून 105 रुपये दिलेले आहेत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कुठेतरी काय ह्याला काय घेतलं चष्मा काय तो घेतला तुझला घेतलास काय एवढ्याचा घ्यायचंय का घेतलाय 4 चष्मा लावा 4 घ्यावं लागते आपल्याला. गुलाब बोलतोय शिंपे काकळे 201 रुपयाला आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कसं चष्मा घेतलाय छान दिसायला तिथे चेसमिस म्हणते चेसमिस. शिवाजी घनश्याम आपण येऊन जाऊन इथं आलो. माझ्या पोरीला घेतलं हे खेळायला तू सांभाळायचं जाऊ नेमकं काय करावं कुणाला वाट द्यावं. काटाळ्या पोरी तुला माहिती का जत्रामध्ये भेटले तर आम्हाला चुकून चालू नाही चालू सापडीत म्हणा पार्टी काय माहित कसं म्हणायचं धीर आहेत माझे ते धीर काय चाललं काय नाही मस्त मजेत आहेत आम्ही तुमच्याच कळू द्या 9 जण आहे की नाही